नमस्कार. मी संगीता वेताळ. अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहे. मी माझ्या स्वलिखित कथेचे अभिवाचन करत आहे. कथेचे नाव आहे तिच्यातील ती. आई, सारखा सारखा काय फोन करतेस ग? ठेव आता, असं म्हणून मुक्तानं रागानं फोन कट केला. पलीकडचा आवाज बंद झाला. तरी अस्मिताचा फोन अजून कानाशीच होता. मुक्ताने असा अचानक फोन ठेवणं तिच्या दृष्टीनं काही नवीन नव्हतं. पण न चुकता मुक्ता बाहेर गेली की अस्मिता तिला फोन करायची. खरं तर तिचा मुक्तावर पूर्ण विश्वास होता. पण तिच्यातील आईचं मन तिला सारखं बजावत होतं. लेकीची काळजी वाटणं आणि तिने त्यानुसार तिची विचारपूस करणं दोन्ही काही गैर नव्हतंच. मुक्ताला त्याच विचारात राहणं मान्य नव्हतं. बदलत्या पिढीच्या प्रवाहात राहणं तिला पसंत होतं. नुकतीच 18व्या वर्षात जाणाऱ्या मुक्ताला तिचं नवं जग खुणावत होतं. शाळेत जाणारी छोटी मुक्ता आता कॉलेज युवती झाली होती. तिच्या स्वप्नांच्या परिघाबाहेर ती जाऊ पाहत होती. मोबाईल, टीव्ही, नवीन गॅजेट्स, सिनेमे, मैत्रिणी म्हणजे तिचं जग आहे असा अस्मिताचा समज झाला होता. खरं तर आईची सगळी जबाबदारी मुक्ता प्रामाणिकपणे पार पाडत होती. पण नव्या युगात नव्या विश्वाला स्वतःच सामावून घेणं अस्मिताला जड जात होतं. विचारातून बाहेर येताच तिने क्षणभर मोबाईलकडे पाहिलं आणि टेबलवर ठेवून ती पुन्हा कामाला लागली. अस्मिताचा हा रोजचा दिनक्रम. घरात एकटीच असल्यामुळे मुक्ताचा विचार करण्यात बराच वेळ जात होता. पेपरमध्ये येणाऱ्या रोजच्या बातम्या तिच्या काळजाचा ठाव घेत होत्या. आपली मुलगी वेळीच घरी यावी यासाठी तिचा हात वारंवार फोनकडे जात होता. मनाशी तरी किती वेळ बोलत राहणार? इतर आयांप्रमाणे तिची मानसिकता डरपोक सशासारखी झाली होती. त्या दिवशी रविवार होता तरी सुद्धा मुक्ता आज बाहेर तिच्या कामासाठी जाणार होती. आणि अस्मिताला तिने तशी कल्पनाही दिली. फोनवर मेसेज करत तिनं आवरायलाही घेतलं. अस्मिता एकटक तिच्याकडे पाहत होती. तिच्याकडे न पाहताच मुक्तानं हसून तिला पाहण्याचं कारण विचारलं. तर अस्मिताला अचानक रडू कोसळलं. आईचं असं रडणं पाहताच मुक्तानं शांतपणे जवळ घेतलं आणि रडण्याचं कारण विचारलं. अस्मिताला काहीच सांगता येईना. आई, काय झालं ग? असं का रडतेस? तुला काही होतंय का? मुक्ताचे लागोपाठ तिला प्रश्न सुरू झाले. अस्मिताला नक्की कशाचं दुःख होतं? तिला शेजारच्या खुर्चीवर बसवून मुक्ताने पाणी आणलं. अस्मिताच्या पाठीवर हात ठेवत तिनं पाण्याचा ग्लास तिच्या ओठांना लावला. मुक्ताचा हात एका हातानं घट्ट धरत तिनं पाणी पाहिलं. आता मात्र मुक्ता आईसमोर येऊन उभी राहिली. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत किंचित दाबत अस्मिताला धीर देऊ लागली. आई, मला कळतात ग तुझ्या भावना. तुला माझ्याबद्दल वाटणारी काळजी मी समजू शकते. पण हेही लक्षात घे की मी आता मोठी झाली आहे. माझ्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की मी तुझा विचार करत नाही. लहानपणी अंधार असेल त्या खोलीत मी जात नव्हते बघ. तेव्हा तेव्हा तूच तर मला धीर देत होतीस ना. घाबरू नकोस बाळा. घाबरण्यासारखं काहीच नाही. तरी सुद्धा माझा हात तुझा पदर सोडत नव्हता. ज्या ज्या ठिकाणी मला भीती वाटायची त्या त्या वेळी तू मला धीर द्यायचीस. तेव्हा किती आत्मविश्वासाने सांगत होतीस. माझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तेवढ्याच ताकदीनं द्यायचा तू प्रयत्न करायचीस. आई, तू मला इतकं स्ट्रॉंग केलं आहेस की आता मला कशाचीच भीती वाटत नाही बघ. तुझ्या शिकवणीचा एक एक शब्द मी बांधून ठेवलाय माझ्या मतांशी. मुलगी आहेस म्हणून घरात बसणं मला मान्य नाही.
काळ बदलला आहे. मी कशातच मागे राहू नये असं तूच म्हणायचीस ना? पण आता मात्र उलट झालंय. मी बाहेर गेल्यावर तूच आता असुरक्षित होते आहेस. तुला मी कधी-कधी उद्धट वाटते ना? अगं तसं काही नाही. थोडी बाहेरच्या जगात फेरी मार. तू वेळीच या विचारातून बाहेर ये आई. तुझ्या एकटेपणावर तूच आता मात करू शकतेस. अस्मिताला आता आणखीच रडू यायला लागलं. आपल्याच मनाचा हा गुंता आपल्याच लेकीनं किती अलगद सोडवला आणि आपण मात्र तिच्या डोळ्यातील अश्रू मुक्ताच्या हातावर पडत होते आणि मुक्ता मात्र तिच्या अश्रूंना वाट करून देत होती. मोठ्या हिमतीनं तिच्यातील ती होऊन.